जो प्रश्न आहे तो मान्सून संदर्भात आणि आपण बघणार आहोत उद्याच्या 17 तारखेचा अवकाळी विजांच्या भीतीचा जो रडार बनतो आहे। मागील 24 तासापासून पुढच्या 24 तासापर्यंत विजांची भीती काही तालुक्यांना आणि काही जिल्ह्यांना जास्त प्रमाणात आहे। त्यानुसार ही वातावरणाची जी कंडिशन आहे ती खूप खतरनाक बनते चालली आहे। मागील व्हिडिओमध्ये जवळपास 5-6 दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने ओढे नदी नाले वाहत आहेत ती कंडिशन देखील आपल्याला पाहायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि सर्वात अगोदर आपण त्या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे की या मान्सून सोबत चक्रीवादळाची भीती आहे आणि ते सायक्लोन बनणारी जी तारीख आहे ती तुम्हाला सपशेल पाहायला मिळणार आहे आणि सांगणार देखील आहे। फक्त एक विनंती असेल, आपण आल्या सरसरीत कमीत कमी 8 ते 9 मिनिटं हा व्हिडिओ पाहायचा आहे, तरच तुम्हाला सगळी माहिती समजून जाईल। आणि आवर्जून सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक करायचा आहे जेणेकरून इतरही शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ सजेशन होईल। त्यामुळे ऐन मुद्द्यावरती हात घालतोय। सर्वात अगोदर आपण 17 मे कोणत्या भागाला कशी जाईल हे सकाळपासून ते संध्याकाळपासून आपण ही कंडिशन पाहणार आहोत। तर आजच्या 16 मेला नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते मध्यम हलका पाऊस हा 16 मेच्या आजच्या या टायमिंगला बरसतो आहे। तर नांदेड जिल्ह्याच्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस सध्या चालू आहे। तर हा झाला 16 मेच्या संध्याकाळचा शेड्यूल। हा पाऊस नंतर जळगाव, धुळे, नंदुरबार देखील भागात होईल। काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य हा पाऊस देखील झालाय, त्याबद्दल काही वावगं नाही। पण आपण आज 17 तारखेचा अंदाज पाहून घेऊयात। तर उद्याची 17 तारीख सकाळच्या पहारी काही भागांना पुन्हा एकदा पहाटच्या वेळेला शितोडे वगैरे पडू शकतात, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर 17 मेला हलका ते मध्यम पाऊस सकाळ आणि दुपारपर्यंत कोणत्याही क्षणी। नाशिक जिल्हा सुद्धा आहे, विदर्भाचा सुद्धा मोजका भाग आहे। त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातले काही बीड वगैरे भागांची कंडिशन आहे। तर जी 17 तारीख आहे ही दुपारनंतर अतिशय भयंकर गरमी तयार करणार आहे। पुन्हा सुद्धा आजही बऱ्याच ठिकाणी गरमी झाली आणि तो बऱ्याच ठिकाणी बरसला देखील आहे। पण एक कंडिशन तुम्हाला मी वारंवार सांगतो, पाऊस सांगण्याची पद्धत सुद्धा समजून घ्या। व्याप्तीवरती विषय आहे, व्याप्ती त्याची डेली सुद्धा 65% एवढीच आहे, त्यामुळे 35% भागांना तो घेणार नाहीये। कसा घेईल? फक्त मध्यम स्वरूपाचा 4-2 शितोडे किंवा दुसरीकडे पडला आणि त्याचे राहिलेले जे पाणी आहे वितळण आपण म्हणतो ती 1-2 ठिकाणी पडणं, सेम अशी याची कंडिशन राहणार आहे उद्या सुद्धा। पण तो आता बऱ्यापैकी भाग घेतलेले भाग तो काही प्रमाणात सोडतोय आणि काही भाग वारंवार तिथे सुद्धा घेतोय आणि राहिलेल्या भागांना सुद्धा ह्या भागांमध्ये ही कंडिशन असणार आहे। मागच्या 5 दिवसापूर्वी एक मेसेज तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती दिलाय, त्या पद्धतीने व्हिडिओ देखील दिलाय। हे पावसाचं सत्र कमी अधिक प्रमाणामध्ये एक दिवसाआड का होईना हे पावसाचं सत्र जवळपास हा महिना पूर्णभर चालणार आहे। याबद्दल कुठलाही कॉम्प्रोमाइज नाहीये, कारण की मान्सून आल्याच्या नंतरच अवकाळी आपला काढता पाय घेणार आहे। त्याबद्दल आपण मान्सूनच्या बाबतीतही बोलणार आहोत। मान्सूनचा विषय आपण 5 मिनिटाच्या पुढे करूयात, तोपर्यंत अवकाळी बघूयात। उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस आहेच। जे तालुके नेहमी घेतो ते तालुके आहे, वेळ वाया घालवत नाहीये। नाशिक सुद्धा उद्या सुद्धा आहे, फक्त काही ठिकाणी जास्त झालाय, त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पडेल, पण पाऊस तिथे आहे। चांदण तुबन अशा पद्धतीची कंडिशन इथे राहणार आहे। बऱ्याच ठिकाणी चांदरभळी नदी नाले वाहतील अशी कंडिशन आहे, पण नदीपर्यंत पाणी पोहोचणार नाही काही भागांमध्ये, कारण की रानाची भूक देखील त्या पद्धतीनं वाढलेली आहे। उद्या सांगली, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या सुद्धा पट्ट्यामध्ये पाऊस आहे। त्यानंतर कोकण किनारपट्टीला कमी अधिक प्रमाणात सध्या चालूच आहे, हे देखील पुढे चालतच राहणार आहे। उद्या विदर्भाच्या ज्या कमकुवत भागांमध्ये जसे की आपण वाशिम बघतोय, हिंगोली बघतोय, यवतमाळ बघतोय, हिंगोली तर आपल्या मराठवाड्यामध्ये मोडतोय, पण जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये देखील याची सक्रियता उद्या चांगली राहणार आहे। त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना कांदा काढणीला ही दुःखद बातमी जरी असली तर ज्या शेतकऱ्यांना गरज आहे मशागतीसाठी या शेतकऱ्यांना फायदा हा अवकाळी करणार आहे। त्यानंतर उद्या पुन्हा एकदा जालना जिल्ह्याच्या सर्व तालुक्यामध्ये काही ठिकाणी हा पाऊस होईल, गरमी मात्र राहीलच। विजा बाबतीतही बोलणारच आहे। त्यानंतर वर्धा आहे, सोलापूर आहे, लातूर आहे, उद्याच्या डेटला काही भाग तो कमी घेईल, काही जास्त घेईल। बीड जिल्हा सुद्धा आहे, तुळजापूर देखील आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा काही दक्षिण उत्तर एरिया देखील आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या सर्व तालुक्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होईल आणि विनंती आहे 65% ते 60% वरती व्याप्ती आहे, म्हणजे 40% भागांना तो पडणार नाही, पडला तर एक दिवसाआड पडेल। आणि विशेष म्हणजे तालुक्याचे आणि गावाचे जर आपण नाव घेतले तर व्हिडिओची लेंथ खूप मोठी होईल, कारण की आपल्याला आज मान्सूनच्या बाबतीत खूप बोलायचं आहे, तरी अजून समजून घ्या। तर संध्याकाळची वेळ जशी जशी होईल तसं तसं निलंगा पट्टा
केज अंबाजोगाई पट्टा, काही ठिकाणी दुपारच्या वेळेला सुद्धा होईल, पण अंबाजोगाई केज पट्टा जो आहे, सावंतवाडी एरिया आहे, शिरूर अंतपाल परिसर आहे, मुखेड परिसर आहे, देलगूर परिसर जो आहे तो सुद्धा हा घेणार आहे उद्याच्या 24 तासात कोणत्याही क्षणी. ठीक आहे. तर अजून अर्ध्या मिनिटाच्या वेळेमध्ये आपण अमरावती वगैरे भागाची माहिती घेऊयात. नागपूर, अकोला, अमरावती या शेतकऱ्याने आपलं जे काही भुईमूग वगैरे पीक काढणीस आलेलं आहे, काढण्याची तयारी चालू ठेवा, कारण मान्सूनची जी दाहकता आहे ती देखील लवकर येते. तुम्हाला मशागती करायला वेळ मिळणार नाही आहे, कारण की हा जो अवकाळी आहे हा कंटिन्यू चालत राहणार आहे. तर बघूया पाऊस कधी थांबेल ह्या प्रश्नाचं उत्तर मी सपशेल सांगतोय. पाऊस महाराष्ट्रात आला, मान्सून महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेस तो थोडा दडी मारेल, कारण की इकडल्या मुंबई कोकण किनारपट्टीला हा पावसाची कंडिशन जी आहे तिथे स्थिरावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस हा भुरभुर स्वरूपाचा राहील. त्यामुळे कमीत कमी जून येईपर्यंत मित्रांनो पाऊस थांबण्याची शक्यता स्पष्ट दिसतच नाही आहे. तो भाग बदलेल, विभाग बदलेल, जिल्हा बदलेल, पण जी स्पष्टता तुम्हाला पाहिजे ती बनणं शक्य नाही आहे, कारण की वातावरणाचा जो गरमीचा प्रादुर्भाव आहे मागच्या महिन्याचा त्याने पूर्णपणे समुद्राच्या हालचालीमध्ये एक मोठा बदल केला आहे. बाष्पयुक्त वारे आणि बाष्प बनण्याची जी पद्धत आहे ती कंटिन्यू चालू आहे. त्यामुळे ज्या कमी दाबाचा पट्टा सध्या अरबी समुद्रात आहे तो चक्क 16 ते 17 दिवस चालू आहे, त्यातले 7-8 दिवस झालेत, अजूनही 8-9 दिवस याची कंटिन्यू कंडिशन चालू राहणार आहे. आता बोलतोय मान्सून संदर्भात. मान्सूनच्या विषयी बोलण्या अगोदर सगळ्यांना एक विनंती असेल की तुम्हाला मी मागच्या 5-7 दिवसापूर्वी सगळ्यात अगोदर एक चक्रीवादळाचा परिणाम सांगितलाय. तो परिणाम कुठल्या कुठल्या भागात आहे. एक सायक्लोन केरळमध्ये मान्सून आला, मी पहिलेही सांगितलंय मान्सून केरळपर्यंत आला की त्याला काही ना काही संकट असतात. एक्झॅक्टली ते संकट बनते अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, कारण की 40% आणि 60%चा फरक तुम्हाला मी सांगितला होता. तर हे सायक्लोन मान्सूनची काहीतरी दिशा बदलेल, पण तोपर्यंत अवकाळी हा मुंबई कोकण किनारपट्टीच्या साईडला हा धडकेल. मान्सून केरळपर्यंत 23-22च्या कोणत्याही क्षणी येणार आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर मान्सून येतोय, म्हणजे मान्सून जाण्याचीही तयारी तितक्या लवकर करणार आहे. म्हणजे जवळपास आपला जो कापूस पीक आहे, कापसाचे जे विषय असतात, सोयाबीनचे जे विषय असतात, म्हणजे जसं की आपण ऑक्टोबर महिना म्हणतो, दिवाळीपर्यंत म्हणतो, त्या टायमिंगला आपला नुकसान होणार नाही अशी कंडिशन मान्सूनच्या अरबी समुद्राच्या आगमनानंतर त्याची चिन्ह दिसतात. कारण की आता मान्सून सरळ सरळ श्रीलंकेच्या आसपास येण्याची त्याची दस्तक येत्या 48 तासामध्ये कोणत्याही क्षणी आहे. त्यामुळे आपल्याला याची भीती वाटणार नाही आहे. पण एक कंडिशन अशी आहे की ह्या वर्षी लवकर पेरण्या करण्याची आपल्याला रिस्क घ्यावीच लागणार आहे. त्याचं कारण सुद्धा असं आहे की मित्रांनो मान्सूनचा पर्वकाळ जो आहे, आता याच्यामध्ये काही जण टोमणे मारतील, कमेंट चुकीच्या करतील, मला त्यांच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. पण एक विनंती असेल, ज्या अर्थी मान्सून एक महिना, जवळपास 1 महिनाच म्हणूया, कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या 22 जून 23 जूनला पेरण्या होतात. तर आता हा मान्सून जो आहे तो आता चक्क केरळमध्येच 24 मेच्या आसपासमध्ये येतोय. त्यामुळे महाराष्ट्रात यायला त्याला काही वेळ लागणार नाही. फक्त